भोपाळमधल्या सेंट्रल जेलमधून पळून गेलेल्या 8ही दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आलेलं आहे। भोपाळमधल्या इटखेडी गावात हे एन्काउंटर झालेलं आहे। भोपाळमधल्या इटखेडी गावात या दहशतवाद्या पळून जात असताना हे एन्काउंटर करण्यात आलं। हे 8ही दहशतवादी सीमेचे होते। शेख मुजीब, खालिद, मजीद, अकिल खिलजी, जाकिर, महबूब, अमजद और सलीक अशा फरार झालेल्या दहशतवाद्यांची नावं होती। जेलची भिंत तोडून आणि चादरीच्या मदतीनं या दहशतवाद्यांनी पळ काढलेला आहे। या दहशतवाद्यांनी बनावट चाव्याही तयार केल्याची माहिती पुढे येते। दहशतवाद्यांनी जेलच्या शिपायाची हत्या केली आणि एका शिपायाला दोरखंडाला बांधून ठेवलं आणि मग या दहशतवाद्यांनी हा पळ काढला। त्यांच्यापैकी काही अतिरेक्यांनी याआधी खांडवा जेलमध्ये असतानाही पळण्याचा प्रयत्न केला होता। या घटनेनंतर जेलच्या 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे। याविषयी अतिशय महत्त्वाची बातमी, शिपायाची हत्या करून खरं तर हे दहशतवादी पळाले होते, मात्र त्यांना मारण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। एक मोठे एन्काउंटर भोपाळजवळ इटखेडी या गावामध्ये घडलेलं आहे। काल रात्री हे दहशतवादी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, अर्थात ते पळून गेले आणि त्यांना मात्र इटखेडी गावामध्ये एन्काउंटरमध्ये ठार मारण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। याविषयी अतिशय महत्त्वाची बातमी, भोपाळमधल्या जेलमधून हे आतंकवादी पळून गेले होते, मात्र या आतंकवाद्यांना मारण्यामध्ये पोलिसांना यश आलंय। भोपाळमधल्या सेंट्रल जेलमधून हे 8ही दहशतवादी पळून गेलेले होते आणि त्यांना ठार मारण्यात मात्र आता भोपाळच्या पोलिसांना यश आलेलं आहे। दहशतवाद्यांचं एन्काउंटर करण्यात आलं। हे 8ही दहशतवादी सीमेचे होते। शेख मुजीब, खालिद, मजीद, अकिल खिलजी, जाकिर, महबूब, अमजद आणि सालिक अशा फरार झालेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत। जेलची भिंत तोडून आणि चादरीच्या मदतीनं या दहशतवाद्यांनी पळ काढला। या दहशतवाद्यांनी बनावट चाव्याही तयार केल्याची माहिती पुढे आलेली आहे। जेलच्या शिपायाची त्याने प्रथम हत्या केली आणि एका शिपायाला दोरखंडाला बांधून ठेवलं आणि त्यांनी पळ काढला आणि मग या दहशतवाद्यांनी पळ काढला। त्यांच्यापैकी काही अतिरेक्यांनी याआधी खांडवा जेलमध्ये असतानाही असाच पळण्याचा प्रयत्न केला होता। या घटनेनंतर जेलच्या 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। याविषयी अतिशय महत्त्वाची बातमी, खरं तर ही बातमी आली आणि पोलीस यंत्रणा जी आहे ती प्रचंड कामाला लागली मोठ्या प्रमाणात। भोपाळ सेंट्रल जेलमधून हे 8 अतिशय जहाल असे आतंकवादी पळून गेले होते। त्यांनी चादरीचा वापर केला, त्यांनी भिंत देखील तोडली। अर्थात यातले हे जे 4 आतंकवादी होते त्यांनी याआधी देखील खांडव्याच्या जेलमध्ये असताना पळून जाण्याचा असाच प्रयत्न केला होता। त्यांनी तिथला जो पोलीस सिक्युरिटी शिपाई होता, एकाला ठार मारलं तर एकाला अर्थात आपण बघतोय की त्याला बांधून ठेवलं आणि त्यानं पळ काढला। पळ काढण्यात जरी ते यशस्वी झाले असले तरी पोलिसांनी त्यांचा माग घेतला आणि या 8ही दहशतवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आलं। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याबरोबर आहे। रामराजे, आपण बघतोय की अखेर हे जे आतंकवादी पळून गेले होते त्यांना मारण्यात यश आलेलं आहे भोपाळच्या पोलिसांना। कशी एकूण घटना घडली, जरा सविस्तर सांगा। बिलकुल, दिवाळीच्या तोंडावर माहिती मिळालेली होती गुप्तचर यंत्रणांना की अशा प्रकारचा कोणतरी घातपात होण्याची शक्यता आहे म्हणून, मात्र सरकारी संरक्षणामधूनच हे पळून जातील आणि पुन्हा एकदा कट असतील अशा प्रकारची माहिती मात्र यंत्रणा नव्हती आणि त्यामुळेच काही प्रमाणामध्ये गाफील राहिले होते आणि सकाळच्या सुमारास सुरक्षा रक्षकांची हत्या करून हे सर्वजण पळून गेले होते। 8 सीमेचे हे दहशतवादी होते आणि त्यानंतर ताबडतोब मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्यावर इनाम सुद्धा जाहीर केलं होतं, रिवॉर्ड सुद्धा जाहीर केलं होतं। मात्र त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून जी चकमक झालेली आहे या एन्काउंटरमध्ये 8ही सीमेच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातची माहिती मध्य प्रदेशमधील गृहमंत्र्यांना सुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्यांनी ताबडतोब पंतप्रधान कार्यालयाला सुद्धा ही माहिती दिलेली आहे। राजनाथ सिंह यांनी हा संपूर्ण माहिती घेतलेली आहे की सुरक्षा रक्षकांचं कशा प्रकारे यामध्ये लूपहोल झालेला आहे का आणि कोणती चूक झालेली आहे यंत्रणांकडून या संदर्भात एक चौकशी सुद्धा करण्यात येणार आहे। मात्र आता मोठा संकट जे आहे ते टळलेलं आहे। 8ही दहशतवाद्यांना कंठस्नान करण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे। अगदी खरं आहे रामराजे, आपण बघतोय की ज्या तऱ्हेनं 8ही जण फरार झाले होते, याआधी या आतंकवाद्यांनी असाच पळून जाण्याचा प्रयत्न केला होता। सीमेचे हे अतिशय खतरनाक असे दहशतवादी असल्याचं बोललं जात आहे, त्याविषयी काय कळतंय?
बिलकुल सीमेचे हे दहशतवादी आहेत आणि वेळोवेळी राज्यामध्ये महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल किंवा मध्यंतरी दिल्लीमधून काही सीमेच्या दहशतवाद्यांना पकडण्यात आलं होतं. मात्र माहिती अशी मिळाली होती की पाकिस्तानमधून काही दहशतवादी भारतामध्ये येत आहेत आणि त्यांच्याकडून कट आखला जातो या दिवाळीच्या याच्यामध्ये हल्ला करण्याचा, स्फोट घडवून आणण्याचा. परंतु भारतामधीलच जे ताब्यात आहेत ते सीमेचे जे दहशतवादी आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारचा कट आखला जाईल अशा प्रकारची माहिती मात्र यंत्रणाकडे नव्हती. त्यामुळेच पोलीस यंत्रणा जी होती ती काही प्रमाणामध्ये गाफील राहिली होती. मात्र इथून पुढे ज्या ज्या ठिकाणी सिमी संघटनाचं प्राबल्य आहे अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे. गुप्तचर यंत्रणांना सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सिमीचा गड मानला जातो. या मराठवाड्यामध्ये सुद्धा आता गुप्तचर यंत्रणांना, आयबीना आणि रॉला सुद्धा अलर्ट करण्यात आलेले आहे. अशा घातपात घटना कोणतीही महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी आता सतर्कता बाळगण्यात आलेली आहे. अगदी खरं आहे रामराजे, आपण समजू शकतो ज्या तऱ्हेनं हे 8 खतरनाक असे दहशतवादी होते तरी देखील पळून जाण्यात त्यांना कुठेतरी यश आलं होतं रात्रीच्या या स्वरूपात. अर्थात आता त्यांना मारण्यात आलेलं आहे. मात्र कुठेतरी सुरक्षेमध्ये हे लूप होल्स आहेत आणि पळून जाण्यामध्ये देखील त्यांना कोणी मदत केली असू शकण्याची देखील शक्यता व्यक्त होते. काय वाटतं? बिलकुल ज्या अर्थी हे 8 दहशतवादी योग्य प्रकारे बाहेर पडलेले आहेत, त्यांना कोणताही अडचण निर्माण झाली नाही याचा अर्थ की सुरक्षा यंत्रणांमध्ये कुठेतरी कमतरता आहे आणि कोणीतरी आतमधून सीमेच्या या दहशतवाद्यांना मदत करते अशा प्रकारची माहिती तर मिळू शकते. आणि त्यामुळेच राजनाथ सिंह यांनी आता चौकशी नेमलेली आहे आणि या चौकशीमध्ये कोणकोणत्या यंत्रणांनी सहकार्य केलेलं आहे, ते बाहेर कसे आले, बाहेर आल्यानंतर त्यांनी संपर्क कसा केला आणि 8 दहशतवादी, 1-2 दहशतवादी बाहेर पळाले हे समजू शकतो, परंतु 8 दहशतवादी जे आहेत सीमेचेही दहशतवादी आहेत आणि चांगल्या सुरक्षा मध्ये या दहशतवाद्यांना ठेवण्यात आलं होतं. तर ते बाहेर कसे पडले यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे सुरक्षा यंत्रणावर सुद्धा प्रश्न निर्माण झालेले आहेत. कुणीतरी पोलिसांमधीलच अधिकारी यामध्ये गुंतलेला आहे का याकडे सुद्धा संशयाची सुई वळते. अगदी खरं आहे रामराजे, आपण बघू शकतो की ज्या तऱ्हेनं एवढे खतरनाक दहशतवादी यांना पळून जाण्यामध्ये यश आलेलं आहे. या आधी देखील रामराजे यांनी असाच प्रकारचा प्रयत्न केला होता. खांडवा जेलमधून देखील यातले जे 4 जण होते त्यांनी अशाच प्रकारे पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कुठेतरी अलर्ट राहणं खूप गरजेचं होतं. अलर्ट राहणं गरजेचं होतं. आपल्याला आठवत असेल दिल्लीमधून सुद्धा काही दहशतवादी फरार झाले होते. सीमेचे दहशतवादी हे होते आणि त्यांना पकडण्यामध्ये पुन्हा अनेक दिवस घालावे लागले होते पोलिसांना. आणि त्यानंतर मध्य प्रदेशमधली ही घटना आहे. जे ताब्यात घेतले जातात सीमेच्या दहशतवाद्यांना त्यांच्याविषयी खटले चालू असतात, केसेस सुरू असतात आणि अशा वेळी त्यांना जर आतमधून सहकार्य करणार कोण भेटलं तर मग त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा मोकळा होतो. दिवाळीच्या सणासुदीच्या कालावधीमध्ये सरकारची निष्क्रियता म्हणावं लागेल किंवा पोलीस यंत्रणेची निष्क्रियता म्हणावं लागेल की दहशतवादी कडक सुरक्षेमधून सुद्धा बाहेर जाऊ शकतात, पळू शकतात आणि वारंवार असं घडत आहे. म्हणजेच की सुरक्षा यंत्रणामध्ये कुठेतरी कमतरता आहे हे मात्र नक्की जाणवत आहे. आता येणारं अधिवेशन आहे, या अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा येऊ शकतो. संसदेचं, पार्लमेंटचं अधिवेशन आहे. 8 दहशतवादी बाहेर पळाले आहेत आणि त्यानंतर त्यांना एन्काउंटर मध्ये मारलं जात आहे. मात्र साधारणतः रात्रीच्या सुमारास ही जरी घटना घडली असली तरी सुद्धा काही तास जे होतं ते पोलीस यंत्रणा पाठलाग करत होतं आणि जनतेच्या मनामध्ये ही धाकधूक आहेच की या संदर्भात सणासुदीच्या कालावधीमध्ये कोणत्याही अप्रिय घटना घडू नये. अगदी खरं, अशा प्रकारे सणासुदीच्या काळात अप्रिय घटना घडू नये म्हणून खरं तर प्रयत्न करत असतात. मला ज्या तऱ्हेने हे आतंकवादी पळून गेले कुठेतरी सुरक्षेमध्ये निश्चितच चूक वाटते आहे. आणि या संदर्भात आपण बघतो की रामराजे या घटनेनंतर जेलच्या 4 अधिकाऱ्यांना देखील निलंबित करण्यात आलंय. बिलकुल अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, त्याच्यामुळे अधिकाऱ्यांना या ताबडतोब निलंबित करण्यात आलेलं आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडून चौकशी करणं आणि इन्क्वायरीमध्ये कोणती माहिती समोर येते ते पाहणं. कारण या दहशतवाद्यांना बाहेर कोण काढलं हे पाहावं लागणार आहे, त्यांना सहकार्य कोण केलं ते पाहावं लागणार आहे, पळून जाण्यासाठी व्हेइकल, वाहन जे असतं ते कोण पुरवलं ते सुद्धा पाहावं लागणार आहे आणि संपर्क यंत्रणा कोणती वापरण्यात आलेली आहे ते सुद्धा पाहावं लागणार आहे. त्यामुळे ही मोठी एक टीम असू शकते आणि याच्यामध्ये 4 अधिकारी नाही तर अनेकांचा समावेश असू शकतो आणि ती आता माहितीमध्ये चौकशीमधून पुढे येईल. अगदी खरं आहे. म्हणजे एक मोठी मालिका असू शकते मदत करणाऱ्यांची. हे जे दहशतवादी होते, खतरनाक होते, त्यांच्याविषयी काही कळतंय का?
बिलकुल अनेक दंग्यामध्ये या दहशतवाद्यांचा हात होता आणि वेगवेगळ्या स्फोट घडवून आणण्याच्या यंत्रणांमध्ये सुद्धा यांचा हात होता आपल्या समोर आलेला आहे. कट आखला होता आणि त्या कट पूर्ण होण्याच्या अगोदरच या दहशतवाद्यांना पकडण्यामध्ये पोलिसांना यश मिळालं होतं. त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती की यांचं संपूर्ण जे मॉडेल आहे ते कोणत्या बेसिसवर चालतं, यांच्या सहकार्याची माहिती घेण्यात येत होती आणि त्यानुसारच त्यांना कारागृहामध्ये सुद्धा ठेवण्यात आलं होतं. त्यांच्याकडून माहिती घेतली जात होती आणि 8 हे संपूर्ण दहशतवादी आहेत त्यांच्याकडून माहिती घेण्याचाच हा प्रयत्न सुरू होता आणि अशा वेळी पोलिसांच्या हातामधून निसटणं म्हणजे की ही मोठी घोडचूक सुरक्षा यंत्रणेमधले असं म्हणावं लागेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.